हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 10. विभूती योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 10मोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 10. श्लोक क्रमांक 37. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुष्णा कविः. वृष्णी कुलामध्ये मी वासुदेव आहे, पांडवांमध्ये मी धनंजय आहे, मुनींमध्ये मी वेदमहर्षी व्यास आहे, कवींमध्ये मी शुक्राचार्य आहे. वृष्णीनाम वासुदेव अस्मि. भगवंत श्री सांगत आहे की वृष्णी कुलामध्ये मी वासुदेव आहे. येथे भगवंत श्री स्वतःबद्दलच सांगत आहेत. हे असे सांगण्याचे कारण काही निराळे आहे. पुढे नंतरचे काळात अर्जुनाने भगवंत श्रींना विनंती केली होती की आपला गीतोपदेश पुन्हा ऐकावा, अशी इच्छा आहे. त्यावेळी भगवंत श्रींनी असमर्थता व्यक्त केली, कारण गीता सांगताना ते योगयुक्त झाले होते. त्यावेळी त्या विश्वमुखातून जे अमृत स्त्रवले ते स्त्रवले, तसे पुन्हा होणे नाही. याचा अर्थ गीता सांगताना भगवंत श्री वासुदेव हे त्यांचे मानवी देहातील स्वत्व विसरून अवतार कार्य करत आहे. यास तो स्वतःचाच ते त्रयस्थासारखा उल्लेख करत आहे. ज्यावेळी एखादा आविष्कार देहभान हरपून घडतो तेव्हा त्याच्याशी त्या मानवी देहाचा काहीही संबंध नसतो. डॉक्टर वसंतराव देशपांडे एकदा म्हणाले होते, अरे, गाणे किती ध्वनिमुद्रित कराल. दररोज एकच एक राग जरी मी गायलो तरी प्रतिदिनी तो नवा असेल. नाद ब्रह्म निर्माण होत असते. एकदा जी तान गळ्यातून उमटते तशी आयुष्यात पुन्हा उमटेलच असे नाही, कारण ते गाणे स्वर्गातून अवतरित होत असते. हे जेथे होते तो स्वयंभू कलाकार असतो, डॉक्टर वसंतरावांसारखा. वासुदेव हा भगवंत श्रींचा या भूतलावर अवतार कार्य करायला धारण केलेला मानवी देह आहे. हा पूर्णावतार आहे. वासुदेवाचे चरित्र अद्भुत आहे, अनाकलनीय आहे. ते चाकोरीत बद्ध नाही, सर्वसामान्य नाही. त्याचा एक हात आशीर्वादासाठी भक्तियोग आहे, दुसऱ्या हातात बासरी म्हणजे प्रेमयोग आहे, तिसऱ्या हातात गीता म्हणजे ज्ञानयोग आहे आणि चौथ्या हातात चक्र, सुदर्शन चक्र म्हणजे कर्मयोग आहे. 16,108 बायका असलेला पूर्ण ब्रह्मचारी आहे. कृष्ण कपट म्हणून प्रसिद्ध असलेला पूर्ण सत्याचरण करणारा आहे. श्रीकृष्ण चरित्र अत्यंत बारकाईने समजावून घ्यावे लागते. त्यासाठी देहभान हरपून श्रीकृष्णमय व्हावे लागते. श्रीकृष्णावर टीका करायला जीभ टाळूला चिकटवली की पुरे होते. त्यासाठी प्रतिभा लागत नाही. श्रीकृष्ण चरित्र हा विरंगुळा म्हणून वाचायचे पुस्तक नाही. अशांसाठी त्यात भरपूर कर्मणूक प्रधान गोष्टी आहेत. परंतु ज्यांना त्याचे चरित्र समजून घ्यायचे असेल त्यांना श्रीकृष्णमय झाल्याशिवाय ते आकलन होणार नाही. परस्पर विरुद्ध घटनांच्या अतीत राहण्याची किमया केवळ वासुदेवानेच करावी. भगवंत श्री वृष्णी कुलातील वासुदेव ही त्यांची योगविभूती आहे असे सांगत आहेत. पांडवांना धनंजय. भगवंत श्री सांगत आहेत की पांडवांमध्ये मी धनंजय आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण ही नरनारायणाची जोडी आहे. प्रत्येक अवतार कार्यात ही जोडी एकत्र होती. प्रत्येक वेळी त्याचे स्वरूप निराळे असेल, परंतु तत्व तेच आहे. अगदी नित्य जीवनातील गोष्ट आहे. आपण जर परदेशात कामाला गेलो तर आपल्याला तेथील भाषा अवगत असावी लागते, किंवा आपली भाषा जाणणारा तेथील कोणीतरी आपल्याला मदतनीस घ्यावा लागतो. कामाकरिता गावच्या सरपंचाची मदत घेणे अपरिहार्य असते. अशरीरी परमात्म्याला शरीरी पृथ्वीवर अवतार कार्य करायला नराची मदत घेणे अपरिहार्य आहे.
अदेहीला देहीची मदत घेऊनच अवतार कार्य करणे शक्य आहे. अर्जुन हा भगवंत श्रींचा हा असा अवतार मालिकेत मदतनीस आहे. भगवंत श्री पांडवातील धनंजय ही त्यांची योग विभूती आहे असे सांगत आहेत. मुनीनाम अपि अहम व्यास. भगवंत श्री सांगत आहेत की मुनींमध्ये मी वेद महर्षी व्यास आहे. ऋषींना परमात्म्याकडून श्रुत झालेले वेद व्यासांमुळे सर्वसामान्य जनांसाठी लिखित स्वरूपात उपलब्ध झाले. वेद, पुराणे, उपपुराणे, महाभारत ही आपल्यावर व्यासकृपा आहे. व्यासांचे कार्य इतके विपुल विस्तृत आहे की हे एका व्यक्तीचे काम नाही अशा समजुतीने काही जण अशा मताचे आहेत की व्यास ही एक व्यक्ती नसून ती अनेक विद्वानांना दिलेली एक उपाधी आहे. असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. जगतात जे जे आहे ते व्यासमुनींनी अगोदरच सांगितलेले आहे. भगवंत श्री मुनींमधील वेद महर्षी व्यास ही त्यांची योगविभूती आहे असे सांगत आहेत. कवीनाम उशना कवी. भगवंत श्री सांगत आहेत की कवींमध्ये मी शुक्राचार्य आहे. कवी म्हणजे विद्वान असा मूळ अर्थ आहे, केवळ काव्य करणे असा नाही. आता तसा अर्थ रूढ झाला आहे. वास्तवात शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु होते, परंतु ते अतिविद्वान, महापंडित, दूरदर्शी, मुरब्बी राजकारणी होते. ते श्री शंकराचे उपासक होते. केवळ त्यांनाच संजीवनी विद्या अवगत होती. भगवंत श्री दैत्यगुरु शुक्राचार्य ही त्यांची योगविभूती आहे असे सांगत आहेत. हरिओम.